जय शिवराय. हा व्हिडिओ जो तुम्ही पाहत आहात तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये अश्रू आणि मनामध्ये अभिमान वाटावा असा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आहे संजीवनी हॉस्पिटल इथला. या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगायचं म्हणजे डॉक्टर धनंजय काळे त्यांचा अपघात झाला आणि अपघातामध्ये त्यांचा मेंदूवरती अतिकाळी मार लागला आणि मेंदूवरती मार लागल्यानंतर खरंच म्हणजे सांगायचं म्हणजे डॉक्टर किती महान असतात, किती ग्रेट असतात त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारे दृश्य आहे. म्हणजे डॉक्टरांचं जे ब्रीद वाक्य आहे ना, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा. म्हणजे डॉक्टर जिवंत असताना तर रुग्णांची सेवा करतात, परंतु डॉक्टर त्यांचं आयुष्य संपल्यानंतर सुद्धा रुग्णाच्या कसे कामी येतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर धनंजय काळे, जे BHMSच्या शेवटच्या वर्षामध्ये शिकत होते. त्यांचा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. ज्यावेळेस त्यांचा मेंदू मृत घोषित करण्यात आला त्यावेळेस खरंच तर मी त्यांच्या आईवडिलांना या ठिकाणी शतशः नमन करतो आणि खरंच अभिमान वाटावी अशी गोष्ट आहे की त्यांनी निर्णय घेतला की त्यांचे जे अवयव आहेत, डॉक्टर धनंजय काळे यांचे जे अवयव आहेत ते गरजू रुग्णांना दान करण्याचा निर्णय, सगळ्यात मोठा ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांनी घेतला. खरंच त्या कुटुंबियाचं म्हणजे सोपा निर्णय नाहीये तो. हे खूप म्हणजे त्याला जड अंतःकरणाने हा निर्णय घ्यावा लागतो. तो निर्णय धनंजय भाऊ यांच्या घरच्यांनी घेतला आणि ज्यावेळेस त्यांचा मेंदू मृत घोषित झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या अवयव दान करण्यासाठी त्यांच्या दान करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबियांनी घेतला. आणि खरंच म्हणजे आज धनंजय भाऊ आपल्यामध्ये नाही आहेत, डॉक्टर साहेब आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांचे जे अवयव आहेत त्या अवयवामुळं 6 रुग्णांचं आयुष्य सुकर झालंय, 6 जणांना या ठिकाणी जीवनदान भेटलेलं आहे. खरंच अशा डॉक्टरांना मी मनापासून शतशः नमन करतो. खरंच म्हणजे डॉक्टर किती ग्रेट असतात हे धनंजय भाऊ तुम्ही मनापासून या ठिकाणी दाखवून देण्याचं काम केलं. हे जालना जिल्ह्यातील ही पहिली अशी ऐतिहासिक घटना आहे की ज्यामध्ये अवयव दानाचं काम या ठिकाणी कुटुंबियाच्या निर्णयाच्या वतीनं झालेलं आहे. मी खरंच त्या कुटुंबियांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि धनंजय भाऊला विनम्र अभिवादन करतो त्यांना. आणि त्याचबरोबर संजीवनीच्या डॉक्टरची जी टीम आहे त्या टीमचं आणि त्याचबरोबर जेवढे पण डॉक्टर आहेत ज्यांनी या अवयवांची जी अवयव ट्रान्सफर करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया करण्यासाठी ज्या डॉक्टरांनी मदत केली त्या डॉक्टरांचं सुद्धा या ठिकाणी शतशः या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा धनंजय भाऊ यांच्या कुटुंबियांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्या एका निर्णयामुळं 6 जणांच्या या ठिकाणी प्राण वाचले. खरंच त्यांच्या कुटुंबियांना मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा देहदानासारखा जो संकल्प आहे की ज्यामुळे आपल्या मरणोत्तर आपला मृत्यू झाल्यानंतर सुद्धा आपल्यामुळे कित्येक जणांच्या या ठिकाणी प्राण सुकर होणार आहे, त्यांचं आयुष्य या ठिकाणी चांगलं बनणार आहे, तर आपण सर्वांनी या देहदानाचा सुद्धा या ठिकाणी संकल्प करायला पाहिजे. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.